जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा रक्षाबंधन हा सण येत्या 7 ऑगस्ट रोजी येऊ घातला आहे। यामुळे जामनेर शहरात राख्या विक्रीचे दुकाने सजली आहेत। विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत। लाडक्या भाऊरायाला हातावर बांधण्यासाठी राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी या राख्या विक्री दुकानांवर यामुळे दिसून येत आहे। JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। तर बहीण भावांचा पवित्र असा सण रक्षाबंधन हा जवळ आलेला असून आज राख्यांनी हे मार्केट हे गजबजून आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी महिलांची व विक्रेत्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही जमलेली आहेत। तर या ठिकाणी काही महिला उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया। रक्षाबंधन हा सण बहीण भावांचा असतो। हा हिंदू धर्मात मानला जातो। हिंदू धर्मात हा भरपूर सण आहे। हा एक पवित्र सण आहे। भाऊ बहिणींचा अटूट नातं असतं। वर्षातून एक वेळेस येतं। बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षाचं वचन घेते। हिंदू धर्माचा सण वर्षातून एक वेळेस येतो आणि प्रत्येक वेळेस ह्या सणाला अतिशय महत्त्व दिलं जातं। दीपाली येणे आम्ही रक्षाबंधन सणासाठी इथे राख्या खरेदी करायला आलेलो आहे। अजून आपल्या सणाला खूप वेळ आहे, पण तरी पण म्हणजे माझ्या भावाला मला राखी पाठवायची आहे, म्हणून मी इथे राख्या खरेदी करण्यासाठी आली आहे। विशेष म्हणजे हा सण नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा असतो, पण आपल्याकडे समुद्र नसल्यामुळे किंवा कोळी बांधव समाज बांधव जास्त नसल्यामुळे आपल्याकडे फक्त भगिनी हा सण फक्त आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी साजरा करतात। आणि बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोळी बांधव राहतात ते हा सण समुद्राची ओटी भरून किंवा समुद्रामध्ये नारळ वाहून हा सण साजरा करत असतात। आपल्याकडे विशेषतः भगिनी हा सण आपल्या भावाला आपली रक्षा करण्यासाठी म्हणा किंवा एक माहेरची बांधिलकी म्हणून ही कायम राहावी यासाठी मला तरी वाटतं की हा सण सगळ्याजणी साजरा करतात। आणि आपल्या भावाशी म्हणजे असं म्हटलं जातं की भावाकडे बहिणी आली की हे घर बहिणीचंच होतं, परंतु हा जो हक्काचा दिवस आहे जो बहिणीसाठी राखून ठेवला आहे तो मला विशेष वाटतं या सणाबद्दल। माझ्या दुकानाचं नाव शृंगार पेन्सिल कॉर्नर। या दुकानाच्या माध्यमातून मी दरवर्षी बऱ्याच प्रमाणातून राख्या विकत असतो। यावर्षी थोडी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षी थोडा रिस्पॉन्स कमी आहे, तरी निदान दरवर्षी आम्ही ह्या राख्यांचा व्यवसाय बऱ्या प्रमाणात करीत असतो। हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे। हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनला यामुळे महत्त्व आहे की पौराणिकमध्ये सांगितलं आहे की बहिणीचं रक्षण हे भाऊ करू शकतो। ते ह्या बंधनामुळे ह्या रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे। रक्षाबंधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राखी आम्ही आमच्या स्टॉलला लावलेले आहे। रक्षाबंधन हा सण पवित्र सण असून बहीण ही भावाला राखी बांधते, त्यातूनच ते भावाकडून वचन घेऊन आपल्या रक्षणाचे वचन हे घेतात। हिंदू धर्मामध्ये वर्षातून एकचदा हा सण येतो। हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व हे मानले जाते। तर आपण बघू शकतो की संपूर्ण जामनेर शहरामध्ये राख्यांनी हे मार्केट हे गजबजलेले आहेत व जामनेर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी राख्यांचे हे स्टॉल लागलेले आहेत। कॅमेरामन एजेस खानसह मी जया इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। जामनेर शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहेत। या ठिकाणी झालेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
जामनेर नगर परिषदेने आठवडे बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबवून या ठिकाणी मुरुम टाकावे अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे। तर आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील आठवडे बाजार या ठिकाणी। तर आज या ठिकाणी जो बाजार भरला जातो तर या ठिकाणी अत्यंत घाणीचे साम्राज्य हे या ठिकाणी पसरलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी दुर्गंधीही सुद्धा येत आहेत। या ठिकाणी जे व्यापारी या ठिकाणी व्यवसाय करतात व जे ग्राहक या ठिकाणी येतात त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत। या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीचे रोग होण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन एजेस खान सह मी जया इंगडे, जय भीम महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।